मिनी मंत्रालय समजले जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं आता बिगुल वाजलंय. त्यामुळं राजकीय नेत्यांची आता धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळं गाव खेड्यात असणाऱ्या मतदारामध्ये आता चर्चा सुरू झाली आहे. कोण कोणाची गेम करणार, कोण कोणा सोबत जाणार आणि मतदार राजाच्या मनात नेमकं काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी जाकीर नादाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. तर दर्शक हो, सुरुवातीला आपण पंढरपूर तालुक्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर या पंढरपूर तालुक्यामध्ये प्रमुख गट मानणारा परिचारक गट येतो. त्यानंतर आहे भगीरथ भालके म्हणजे भालके गट येतो आणि आता यंदा नवीनच प्रवेश झालेले या राजकीय क्षेत्रात पंढरपूर तालुक्याच्या राजकीय राजकारणात नवीनच आलेला गट म्हणजेच अभिजित पाटील गट. त्याचबरोबर मोहोळ मतदारसंघाला जोडलेला असणारा भाग म्हणजेच आमदार राजू खरेंचा देखील यामध्ये सहभाग येऊ शकतो. त्यामुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाची जर परिस्थिती पाहिली तर अभिजित पाटील गट, भालके गट, परिचारक गट आणि राजू खरे यांचा देखील नव्याने निर्माण झालेला गट हा महत्वाचा मानला जातो. त्यामुळं यंदाच्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद निवडणुकीत या चार नेत्यांचा बोलबाला सुरू झालाय. त्याचबरोबर यंदाची निवडणूक आपण पाहिली तर खूप वेगळी आहे. दरवेळेस परिचारक गटाचाच या गटांवर वर चष्मा असायचा, मात्र यंदाची निवडणूक ही पूर्ण अटीतटीची असणार आहे. त्यामुळे कोण कुणाकडे जातंय, कोण कुणाला सोबत घेतंय हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. कारण यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत आपण जर पाहिलं तर विठ्ठल परिवार या नावाखाली निवडणूक लागली गेली. त्यामुळं या जिल्हा परिषद निवडणुकीत देखील अभिजित पाटील यांची भूमिका पूर्ण महत्वाची आहे. त्यामुळं भगीरथ भालके आणि अभिजित पाटील हा मिळून विठ्ठल परिवार एकत्रित निवडणूक लढतोय का विभागून लढतोय याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर आपण परिचारक गटाकडे पाहिलं तर परिचारक गट ऑलरेडी सक्षम आहे. मात्र पवार गटाचे आमदार म्हणजे शरद पवार गटाचे असणारे आमदार राष्ट्रवादीचे राजू खरे मोहोळचे आमदार आहेत. मात्र पंढरपूर तालुक्यातील काही गट त्यांच्या मतदारसंघाला जोडले, त्यामुळे त्यांची भूमिका देखील महत्वाची आहे. मात्र राजू खरे यांनी परिचारक गटातून काम करत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतंय. कारण नुकत्याच काही विकास कामाचा शुभारंभ हा परिचारक गटाला घेऊन त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांचा ओढा हा परिचारक गटाकडे ओढला जात असल्याचं दिसतोय. त्यामुळं पंढरपुरात जरी ह्या नेत्यांची चर्चा असली तर मतदार राजा नेमका यंदा काय करणार याची चर्चा मोठी आहे. त्यामुळे यंदा या मतदार राजाचं आपण पाहिलं तर मतदार राजा हा कोण कशा पद्धतीने काम करतोय आणि कोणाची कशी ताकद आहे याच्यावर अवलंबून नुसतं नाही तर यासोबतच विकास कामाची ताकद कोणाची आहे आणि कोण याला पुढे आणू शकल याचा विचार सध्या जनता करते. कारण पंढरपूर शहर हे ग्रामीण भागात शेतकऱ्या जीवावर चालणारं हा भाग आहे. त्यामुळं ऊस क्षेत्र हा पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा कळीचा विषय आहे. त्यामुळं ऊसाच्या बाबतीत जरी आपण पाहिलं तर आमदार अभिजित पाटील यांची आघाडी आपल्याला पाहावयास मिळते.